नमस्कार मंडळी, चला तर ऑरेंजपासून आज आपण मुलांसाठी अतिशय भारी अशी रेसिपी तयार करतोय। मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते। हा पदार्थ बाहेरून आणायचं म्हटलं ना तर खूप महाग मिळतो आणि कधी बनवलाय हे आपल्याला माहीत नसतं। त्यासाठी काय करायचं, अशा छान छान रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरा सुद्धा आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा। आता काय करायचं ना मंडळी, इथं मी 2 संत्रे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ना आपल्याला थोडंसं किसून घ्यायचंय। किसून घेतल्यामुळे काय होतं ना, पदार्थामध्ये आपल्याला वेगळंच एसेन्स वगैरे वापरण्याची गरज लागत नाही। आता ही जी वरची साल आहे ना, ही सुद्धा खूप जास्त आपल्याला उपयुक्त पडते। ती कशी तुम्हाला सांगते। तर ही जी साल आहे ना, याची अशी बारीक कट करून उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये ना याची बारीक अशी पावडर तयार करायची। यापासून तुम्ही फेस मास्क तयार करू शकता किंवा चेहऱ्यावर स्क्रब करू शकता। यामुळे आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग कमी होते, हलके फुलके डाग असला ते सुद्धा निघून जातात, आपला चेहरा खूप छान असा फ्रेश दिसायला मदत होते आणि ऑरेंजचा तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता किंवा अशा छान छान रेसिपी तयार करू शकता। आज आपण जी रेसिपी तयार करतो ना मंडळी, ती मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता जे ऑरेंज आहे ना, मी सगळं याची जी वरची पांढरी साल वगैरे आहे ती सगळं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करत आहे ना, फक्त 1 ते 2 मिनिटासाठी हे फिरवून घेतले। यामध्ये मी अजिबात पाणी घातलेले नाही, संपूर्ण आपला हा ज्यूस तयार झालेला आहे। हे बघा, चालू बंद केल्यामुळे यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या क्रश होत नाही, ज्यामुळे आपला ज्यूस खूप चवीला छान लागतो आणि बिया जर क्रश झाल्या तर ज्यूस थोडासा कडवट लागण्याची शक्यता असते। आज आपण जो पदार्थ बनवतोय तो म्हणजे ऑरेंज फ्लेवरचा गव्हाच्या पिठाचा केक, जो चवीला खूप जास्त भारी लागतो, बनवायला अतिशय सोपा आहे। यामध्ये आपण अंड किंवा मैदा किंवा यामध्ये दही असं काहीही वापरणार नाहीत। अतिशय सिंपल रेसिपी, नो फेल रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओला जरूर लाईक करा। त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे। कुकर आपल्याला प्रीहीट करून घ्यायचा आहे। चहाचा छोटा टोप घेतलेला आहे, त्याला बटर पेपर आणि थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे। हा कुकर आपल्याला 15 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे केक बनवत असताना जे कोणचं भांडं आपण केक बनवण्यासाठी घेणार आहोत ते प्रीहीट करून घेणं खूप गरजेचं असतं। आता जोपर्यंत आपला कुकर प्रीहीट होतोय तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मेजरिंग कपनी बरोबर 1 कप मी गहू पीठ घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाऊण टीस्पून इथं मी बेकिंग सोडा घेतलेला आहे। हे ड्राय इन्ग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे। चाळून घेतल्यामुळे आपला केक हलका फुलका तयार होतो आणि असा डेन्स होत नाही, खूप मस्त असा स्पॉन्जी केक तयार होतो। इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला, त्यामुळे पीठ व्यवस्थित चाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि पीठ चाळून घेतल्याच्या नंतर सुद्धा खूप त्याला असं हलवायचं नाही, खूप जास्त त्यामध्ये हात घालायचा नाही। आता हे बघा, छान असं गहू पीठ मी चाळून घेतलेलं आहे, असंच साईडला ठेवून द्यायचं। आता इथं आपण सुरुवातीला जो ऑरेंज ज्यूस तयार करून घेतलाय हा व्यवस्थित गाळून घ्यायचा। बरं मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही मुलांना डेली ज्यूस बनवून देऊ शकता, अजिबात अवघड नाही, खूप सोपं आहे आणि अशा पद्धतीने गाळून घ्यायचा। आता इथे मी रेसिपीसाठी तयार करते, त्यामुळे इथं मी 2च संत्र्यांचा वापर केला होता। असे ज्यूस आपण बाहेर जर घ्यायला गेलो ना तर 70 ते 80 रुपयापर्यंत 1 ग्लास असतो, ज्यामध्ये अगदी थोडासा ज्यूस असतो, खूप जास्त सुद्धा नसतो आणि आपण अशा पद्धतीने घरीच ज्यूस मुलांसाठी बनवू शकतो, जो खूप हेल्दी आहे। आता इथे तुम्ही बघा, हा जो चोथा आहे ना, हा चोथासुद्धा तुम्ही घरातले जे झाडं असतात ना छोटी छोटी आपण लावतो त्या झाडांना हा चोथा तुम्ही घालू शकता। तर इथं संपूर्ण ज्यूस मी गाळून घेतलेला आहे। आता आपल्याला हा ज्यूस मोजून घ्यायचा आहे। केक बनवत असताना जे कोणते इन्ग्रेडियंट आपण घेतोय ना ते मोजून घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे आपली जी रेसिपी किंवा आपला जो पदार्थ आहे ना तो खूप उत्तम बनून तयार होतो। आता इथे आपल्याला एवढा ज्यूस लागणार नाही, त्यामुळे थोडासा ज्यूस मी इथला कमी करून घेतलेला आहे। जर आपल्याला लागला तर आपण पुन्हा घेऊ शकतो, म्हणजेच 1 कपला थोडासा कमी इथं मी ज्यूस घेतलेला आहे। आता आपला जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने बरोबर 5 चमचे तूप इथं मी व्यवस्थित असं वितळून घेतलेलं आहे, म्हणजे खूप गरम नाही आहे किंवा खूपच थंड नाही, हे लक्षात ठेवा। आता आपण जी ऑरेंजची सुरुवातीला साल वगैरे काढून घेतली होती ती सालसुद्धा इथे वापरायची आहे। हे वापरल्यामुळे आपल्याला एसेन्स वापरायची गरज लागत नाही। ज्या कपाने आपण गहू पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी बरोबर अर्धा कप नॉर्मल साखर मोजून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पिठी साखर तयार करून घेतली। लक्षात घ्या, 1 कपला थोडासा कमी इथं ज्यूस घेतलेला आहे, बरोबर अर्धा कप साखर घेतलेले आहेत आणि आपण 1 चमचाभर जे ऑरेंज छिलून घेतलं होतं म्हणजे क्रश करून घेतलं होतं ते घातलेलं आहे
आता इथं मी थोडासा फूड कलर जो आहे तो घातलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. खूप जास्त थंडी आहे मंडळी, त्यामुळे जे तूप आहे ना ते यामध्ये थोडंसं असं हे झालेलं आहे, आळलेलं आहे, हे लक्षात ठेवा, पण काहीही प्रॉब्लेम नाही. आता यामध्ये आपण जे गहू पीठ चाळून घेतलं आहे ते घालायचं आणि कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं. खूप असं हे करायचं नाही, इकडनं तिकडनं असं करायचं नाही, कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आणि खूप फास्टमध्ये फिरवायचं, खूप वेळ वाया घालवायचं नाही. का तर आपण यामध्ये जो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे, जर खूप वेळ वाया घातला ना तर केक छान असा फुलत नाही, हे लक्षात ठेवा. आता कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्येही मी फेटून घेतलेलं आहे. हे बघा, खूप छान असं स्मूथ हे बॅटर तयार झालेलं आहे. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून जरूर कळवा. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण ज्या पातेल्याला तूप वगैरे लावून ठेवलेलं आहे ना त्या पातेल्यामध्ये हे आपल्याला बॅटर सगळं काढून घ्यायचं आहे. आता जर तुमच्या मुलांना टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट आवडत असेल ना तर तुम्ही घालू शकता. इथं मी अतिशय सिंपल पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला अगदी 30 ते 40 रुपयाचा सुद्धा खर्च येत नाही. का तर अगदी सीजन आहे त्यामुळे ऑरेंज खूप स्वस्त आहेत. 50 ते 60 रुपयामध्ये 1 किलो ऑरेंज येतात. आता इथं मी थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता बारीक चॉप करून घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, ड्रायफ्रूट अतिशय पातळ चॉप करून घ्यायचे. खूप जाडजाड चॉप केले ना तर काय होणार आहे ना, केक आपला बसला जातो, खूप छान असा फुलत नाही. त्यामुळे पातळ चॉप करून घ्या किंवा अर्धा केक बेक झाल्याच्या नंतर तुम्ही वरून त्यावरती ड्रायफ्रूट घालू शकता. सुरुवातीला घालण्याची गरज नाही. मी इथं अतिशय पातळ चॉप केलेले आहेत त्यामुळे इथं घातलेले आहेत. आता आपल्याला प्रीहीट केलेल्या कुकरमध्ये हा टोप ठेवायचा आहे. हे बघा, कुकर अतिशय गरम आहे त्यामुळे थोडंसं जपून करायचं आणि यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवायचं. कुकरचं झाकण लावायचं नाही, अशी प्लेट वगैरे ठेवायची. सुरुवातीला 30 मिनटं अजिबात केकला हलवायचं नाही. गॅस अतिशय मध्यम ठेवायचा, खूप मोठा किंवा लहान मोठा तर अजिबात करायचा नाही, एकसारखा ठेवायचा. तर 30 मिनिटांनी तुम्ही बघू शकता, आपण यामध्ये सुरी घालून पाहिलेली आहे, अतिशय क्लीन निघते. आणि याचा जो सुगंध आहे ना, आपण जे ऑरेंज असं किसून यामध्ये वापरले ना त्यामुळे याचे जो फ्लेवर आणि याचा जो घमघमाट आहे ना मंडळी, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतका सुंदर याचा घमघमाट सुटलेला आहे. आता आपला केक लगभग तयार झालेला आहे, पण हलकासा मला थोडंसं वाटलं ओलसर आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा 5 मिनटासाठी हा केक बेक करून घेतला. म्हणजे लगभग इथे मला 35 मिनटं लागलेली आहेत. तुम्हाला यापेक्षा थोडा जास्तही वेळ लागू शकतो किंवा यापेक्षा कमी वेळसुद्धा लागू शकतो, हे लक्षात ठेवा. जसंच आपण कुकरमधून हे पातेलं बाहेर काढलं की यावरती कपडा टाकायचा आणि अर्धा तास अजिबात याला काहीही हात लावायचा नाही. अशा पद्धतीने जर व्यवस्थित करून घेतलं ना तर केक खूप छान होतो, मॉइस्ट राहतो. आणि केक कट करत असताना सुद्धा जर तुम्ही गरम गरम केक कट केला ना तर तुम्हाला केक थोडासा ओलसर लागू शकतो किंवा असं वाटू शकतं तुम्हाला की केक थोडासा कच्चा राहिला आहे, पण असं नसतं. केक व्यवस्थित बेक होतो, पण गरम गरम कट केल्यामुळं तसं होतं. त्यामुळे केक व्यवस्थित असा निदान 1 तासभर तरी थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच कट करायचा. इथं मी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये कट करून घेत आहे, तर मला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचा आहे. त्यामुळे खूपदा मी केक काय करत असे, ज्यावेळेस मुलांना केक शाळेमध्ये टिफिनसाठी द्यायचं असतं त्यावेळेस मी रात्री केक बेक करून तसाच ठेवते आणि सकाळी तो कट करते, ज्यामुळे त्याला आतमध्ये खूप छान अशी जाळी पडलेली असते आणि खूप मस्त हा केक तयार होतो. हा बघा, अतिशय मस्त, अगदी तुम्ही पाहू शकता डबल फुललेला आहे, रंग अतिशय सुरेख आलेला आहे. हे बघा, खूप मस्त केक तयार होतो. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला एकदा कमेंट करून जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल ना तर रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही आज आपल्या पेजला फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करा. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप मस्त हा केक तयार झालेला आहे आणि मुलांना हा केक खूप जास्त आवडलेला. तर हे बघा, खूप मस्त स्पॉन्जी गव्हाच्या पिठाचा हा केक आहे.
तर याची तुम्हाला जाळी दाखवते. कट केल्याच्या नंतर आपल्याला एवढं व्यवस्थित समजत नाही. ज्यावेळेस आपण असं हाताने तोडून बघतो ना, त्यावेळेस आपल्याला समजतं की यामध्ये खूप छान अशी जाळी पडलेली आहे. हे बघा. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. बाय बाय.